नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम। तर चला बनवून घेऊया। मी इथे एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। त्याला तापवून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, फक्त दूधच पाहिजे आणि हळूवार चमचा त्याच्यामध्ये हलवत राहायचं आहे, पण दूध फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यामध्ये मी चवीनुसार साखर घातलेली आहे। तुम्हाला जास्त साखर पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता आणि साखर विरघळवून घ्यायची आहे। बाजूला जे दूध लागतं ते काढून घ्यायचं आहे आणि हळूवार त्याच्यामध्ये चमचा घालून मिक्स करत राहायचं आहे दुधाला। मी इथे 3 आंबे घेतलेले आहेत, त्यांचा गर मी काढून घेत आहे। इथे तिन्ही आंब्यांचा गर काढून घ्यायचा आहे। इथे मी एक तांब्या घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी एक फ्रेश क्रीम घेतलेला आहे आणि त्यांना चांगलं मिक्स करून घेत आहे। इकडे दूधही आटलेलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे अर्धा लिटर दुधाला मी पाव लिटर केलेलं आहे आणि त्याला पण थंड करून घेतलेलं आहे। इकडे मिक्सरमध्ये मी आंब्याचा गर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जे दूध घेतलेलं होतं आटवून ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर लावून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला मिक्सरमध्ये। तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे। एका बाउलमध्ये मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मिक्सरला लावलेला आंब्याचा पल्प आणि दूध घ्यायचं आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मी ते आईस्क्रीमचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं हे मिश्रण घातलेलं आहे आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 तासासाठी ठेवलेलं आहे आणि 10 तासानंतर काढून हे आपलं तयार झालेलं आहे मँगो आईस्क्रीम। तर आम्ही आता खाण्यासाठी ते सर्व करू आणि तुम्ही पण घरी नक्की करून बघा, एकदम सिंपल रेसिपी आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग या आईस्क्रीम खायला।